नमस्कार मंडळी. बीइंग अ कोकणी, फिश करी, फिश फ्राय म्हणजे आमचा जीव की प्राण. पण सध्या चालू असलेल्या श्रावण महिन्यामुळे हे सगळं राहिलं आहे थोडं लांब. पण आज होता रविवार, विचार केला बनवूया आपण व्हेज फिश फ्राय म्हणजेच आपले केळ्याचे काप. केळ्याचे काप हा आमच्या कोकणातील एक पारंपरिक पदार्थ. सणावाराला किंवा गणपतीतून हमखास हा पदार्थ आमच्या घरी बनवला जातो. चला तर बघूया कशी आहे याची रेसिपी. इथे मी केळी स्वच्छ धुवून त्याचे वरची साल काढून त्याला कशा प्रकारे कापून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपले सुके स्पायसेस, थोडंसं मीठ, थोडं अद्रक लसूणची पेस्ट, थोडं लिंबू पिळणार आहे जेणेकरून त्याला आंबटपणा येईल. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला केळ्याच्या कापाला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ह्याला कोटिंगसाठी थोडं बेसन, त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ, थोडासा रवा, थोडीशी लाल तिखट आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि आपले जे केळ्याचे काप आपण कापून घेतले आहेत ते ह्याच्यामध्ये असं व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि आपल्याला आता हे तेलामध्ये शॅलो फ्राय करायचे आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरती आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत. अगदी अशी ह्याला मस्त फिशची टेस्ट येते. खूप छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा, कारण हे ना असं गरम गरम खायला इतकं छान लागतं ना की तुम्ही फिशही विसराल. व्हेज लोक जे असतात ना, व्हेजिटेरियन, ते हमखास हा पदार्थ खातात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आमच्या कोकणातील एक पारंपरिक पदार्थ. आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो. आणि हे केलं त्याच्यानंतर माझ्या लेकीने खूप छान अशा पद्धतीने ते खाल्लं. मला खूप समाधान वाटलं, कारण कसं असतं, आपण एक गृहिणी म्हणून घरात जे पदार्थ बनवतो, आपल्या घरच्यांनी, आपल्या मुलांनी असं आवडीने ती गोष्ट खाल्ली की आपलं त्याच्यात समाधान असतं. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.